आतापर्यंत तुम्ही जमिनीच्या सातबाऱ्याबद्दल ऐकलं असेल किंवा बहुतेक काढलाही असेल. पण आता महाराष्ट्रात पाण्याचा सातबारा निघणार आहे. महाराष्ट्र सरकारने जल व्यवस्थापनाच्या क्षेत्रात एक नवीन आणि महत्त्वपूर्ण संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतलाय. जमिनीच्या नोंदणीसाठी जसा सातबारा उतारा वापरला जातो, त्याच धर्तीवर आता राज्यात पाण्याचा सातबारा तयार केला जाणार आहे. आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही योजना राबवणारा महाराष्ट्र हा देशातला पहिला राज्य ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत या संदर्भात प्राथमिक निर्णय घेण्यात आला असून याबाबत अधिकृत घोषणा लवकरच जाहीर केली जाईल. मात्र तोपर्यंत ही योजना काय आहे, कशी राबवली जाणार आहे आणि याचा राज्याला कसा फायदा होणार आहे, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी वृंदालास आणि कॅमेरावर आहे जयेश पाटील. पाणी टंचाई आणि जलस्रोतांवरील वाढता ताण लक्षात घेता महाराष्ट्र सरकारकडून आखण्यात आलेली ही संकल्पना भविष्यात राज्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या नव्या योजनेनुसार प्रत्येक गावठाण, पाणलोट क्षेत्र किंवा नगरपालिका परिसरात पाण्याचा संपूर्ण हिशोब ठेवण्यात येणार आहे. एखाद्या भागात किती पाऊस पडतो, किती पाणी साठवले जाते, किती पाणी प्रत्यक्ष वापरले जाते किंवा किती टक्के पाण्याचा पुनर्वापर करण्यात येतो आणि किती शिल्लक राहते, याचा सविस्तर डेटा तयार केला जाईल. यासाठी वॉटर ऑडिट आणि वॉटर बॅलन्स शीट अशी संकल्पना राबवण्यात येणार आहे. पाण्याचा साठा, आवक जावक आणि उपलब्धता याचा एकत्रित ताळेबंद तयार करून जल व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध करणे हा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून घेण्यात आलेल्या बैठकीत महसूल, पाणी पुरवठा आणि स्वच्छता आणि ग्रामविकास या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या संकल्पनेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सध्या राज्यात जमिनीची नोंद सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्डद्वारे केली जाते. त्याचप्रमाणे पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी लागणारे पाणी यांची स्वतंत्र आणि अधिकृत नोंद प्रत्येक गावाच्या पातळीवर असायला हवी, असा सरकारचा विचार आहे. त्यामुळे गावनिहाय जलसंपत्तीचे व्यवस्थापन अधिक वैज्ञानिक पद्धतीने करणे शक्य होईल. या प्रकल्पात जल व्यवस्थापन क्षेत्रातील ॲक्वेरियम या संस्थेनेही पुढाकार घेतला आहे. संस्थेने वॉटर अकाउंटिंग फ्रेमवर्क आणि वॉटर बॅलन्स शीट ही संकल्पना मांडली आहे. या तांत्रिक चौकटीच्या आधारे पाण्याचा वापर किती योग्य पद्धतीने होत आहे, कुठे गळती आहे, कुठे साठवणूक कमी आहे आणि कुठे पुनर्वापर वाढवता येईल, याचा अभ्यास करणं अधिक सोपं होणार आहे. या योजनेसाठी ॲक्वेरियम प्रमुख डॉक्टर सुब्रमण्यम कंसूल, जल अभ्यासक डॉक्टर अविनाश कदम आणि उदय नायर यांनीही योगदान दिल्याचं सांगितलं जाते. बैठकीत संबंधित विभागांचे प्रधान सचिव आणि सचिवही उपस्थित होते. सरकारच्या मते या योजनेचा एक मोठा फायदा म्हणजे पाणी वापराच्या प्रत्येक टप्प्याची नोंद घेता येईल. आजपर्यंत जमिनीप्रमाणे पाण्याची स्वतंत्र कायदेशीर किंवा प्रशासकीय नोंद उपलब्ध नव्हती. त्यामुळे किती पाणी वापरले गेले, किती साठा उपलब्ध होता आणि किती शिल्लक राहिले हे अनेकदा अंदाजानेच मोजले जात होते. नव्या प्रणालीमुळे हे सर्व आकडे अधिक पारदर्शक होतील. पाण्याच्या 3 टप्प्यात ऑडिट करून दरवर्षी त्याचे वर्गीकरण केले जाणार आहे. या माध्यमातून गाव पातळीवरच पाण्याच्या नियोजनाची दिशा ठरवता येऊ शकते. या योजनेत ग्रामपंचायत स्तरापासून सुरुवात केली जाणार असून प्रत्येक विभागातील एका ग्रामपंचायतीची निवड करून प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याचे परिणाम, अडचणी आणि फायदे लक्षात घेऊन राज्यभर विस्तार करण्याचा विचार आहे. जलसंधार, पाणी पुरवठा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहभागातून ही संकल्पना अधिक परिणामकारकपणे राबवता येईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामीण भागात पाणी हे केवळ गरज नसून शेती, पशुपालन आणि दैनंदिन जीवनाचा पाया आहे. त्यामुळे अशा नोंदी प्रणालीमुळे पाण्याचे संवर्धन अधिक जबाबदारीने होऊ शकते. या योजनेचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे पाणी वाचवणाऱ्यांना प्रोत्साहन देणे. पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणाऱ्या गावांना किंवा संस्थांना ॲक्रेडिट्सच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाईल. यामुळे जलसंधाराकडे केवळ एक सरकारी उपक्रम म्हणून न पाहता लोकसहभागातील चळवळ म्हणून पाहिले जाईल. भविष्यात याच आधारे एक स्वतंत्र वॉटर इकॉनॉमी तयार होऊ शकते, असा सरकारचा अंदाज आहे. शाश्वत विकास, पर्यावरण संवर्धन आणि स्थानिक पातळीवरील जबाबदारी या तिन्ही गोष्टी या संकल्पनेशी जोडल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रात पाणी टंचाई ही नेहमीच गंभीर समस्या राहिली आहे. दुष्काळग्रस्त भाग, अनियमित पाऊस, भूजल पातळीवरील घट आणि वाढती लोकसंख्या यामुळे पाण्याचा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे. अशा परिस्थितीत पाण्याचा सातबारा ही संकल्पना केवळ तांत्रिक नव्हे तर धोरणात्मक दृष्ट्याही महत्त्वाची मानली जात आहे. राज्यातील जल व्यवस्थापनाला नवी दिशा देणारे हे पाऊल ठरू शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्राने हा प्रयोग यशस्वी केला तर इतर राज्यांनाही अशीच प्रणाली स्वीकारण्याची प्रेरणा मिळू शकते. एकूणच जमिनीच्या सातबाऱ्यासारखीच पाण्याची नोंद ठेवण्याची ही कल्पना भविष्यातील जलनीतीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. पाण्याचे मोजमाप, त्याचे संवर्धन, जबाबदार वापर आणि पारदर्शक व्यवस्थापन या सगळ्यांसाठी पाण्याचा सातबारा उपयुक्त ठरणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.
कारण हा प्रयोग यशस्वी झाला तर महाराष्ट्र जल व्यवस्थापनाच्या बाबतीत देशाला एक नवीन आदर्श निर्माण करून देऊ शकतो. आता ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.